आपल्याकडे कुठपर्यंत राहणार आहे गाणं सुरू झालं आता शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या 9 महिन्या पोटात वजलील तुला शिवती गजने सोडून जाती रमलीला शिवती गजने सोडून जाती रमलीला पाखरा मारी मारली मारी लग्न झालं बरं बैला हरिया गरी रवर लहाना तवर माया रागा खेळतून नाही तू डोळ्याच्या समोर खेळतून ताई तू डोळ्याच्या समोर आई वडील मुलीला जन्म देतात अरे जन्मलेली मुलगी 5वीच्या दिवशी तिचं नामकरण केलं जातं एक दिवसानं वाढणारी चिमणी वर्षानं वाढायला लागते 1.5-2 वर्षाची होती तेव्हा मुक्क बोबडं बोलणं आई वडील तिचं मुक्क बोलणं ऐकून भारावून जातात अरे बाल वर्गापासून तिची शिक्षणाला सुरुवात होते एक वर्गाने पुढे जाणारी चिमणी 4वी-5वीच्या वर्गात जाते तेव्हा ती 10-11 वर्षाची असते आई वडील घरी नसतात शाळेतून सुटते आणि घराच्या कोपऱ्यात एकटीच अभ्यास करत बसते आई वडील येतात तेव्हा आपली मुलगी अभ्यास करताना बघतात आई वडिलाला आनंदाचे अश्रू येतात वा आपण घरी नसताना आपली मुलगी अभ्यास करते नाव काढल्याशिवाय राहणार नाही माझी लेक अरे तीच मुलगी एक वर्गाने पुढे जाते 10वी-12वीची परीक्षा पास करते तरी आई बापाला वाटत नाही माझी मुलगी मोठी झाली बाप मित्र मंडळीत गावच्या राजकारणाच्या गप्पा मारत असतो गप्पा तल्लीन झालेला असतो एखादा मित्र कळवतो जाऊ दे रोजच्या गप्पा तुमची मुलगी 12वी शिकली लग्न करायचं का लग्न हा शब्द बापाने ऐकला होता पण आजपर्यंत लोकांच्या मुलीसाठी ऐकला आज स्वतःच्या मुलीसाठी ऐकला आणि गप्पा मारणारा हसरा चेहरा नाराज होतो बापाचे डोळे भरून येतात ते मित्र मंडळी त्याची गप्पा मारायला चित लागत नाही
कारण त्याच्या वर्मावर घाव बसला. पाऊल टाकत 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 दमाने चालत घराकडे येतो. विषय त्याच्या काळजाला टोचतो. खरंच का माझी मुलगी माझ्यापासून दूर जाणार? घरामध्ये बसतो, विचार करतो. विचारणा डोकं कीर होतं, कारण घरात कोणीच नाही, एकटाच बाप विचार करतोय. संध्याकाळी परिवार एकत्र आला, गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्या गप्पा गोष्टीमध्ये लग्नाचा विषय बापाच्या लक्षातून निघून गेला. भूक लागली म्हणून समोर ताट आलं, हातात घास घेणार. तेवढ्या वातावरणात पुन्हा पाहुण्याचा फोन येतो, तुमच्या मुलीसाठी चांगलं ठेपाई, लग्न करता का? पुन्हा लग्नाच्या विषयीचा जाणीव त्या बापाला होते. आनंदात उचललेला घास पुन्हा दुःखात खाली ठेवतो आणि भरल्या डोळ्याने एका जागेवर शांत बसतो. मुलीच्या आईला माहिती नसतं का आनंदानं घास उचलला ना, आता डोळे भरून आले तुमचे, काय झालं? काही नाही ग, दुपारी लग्नाचा विषय निघला होता आपल्या चिमणीचा, आतापर्यंत विसरलो होतो. आता जो फोन आला होता ना तो आपल्या पाहुण्याचा होता. त्यांनी कळलं तुमच्या मुलीचं लग्न करता का? लग्नाचा विषय निघले, राहिले का आनंद होत नाही? आपल्या नवऱ्यावर राग ते का ओले वज झालं, लोकांचं ऐकू राहील तुम्ही. एका परिस्थिती वाटीला नो मोकळे, तुझी चिमणी माझी पण आहे का? मंडपातून जाताना तुला काय त्रास होईल त्याच्या 1000 पटी बापाला झाल्या शिकणार नाही. माझ्या एकट्याच्या ना माझ्या चिमणीचं लग्न मी नाही ठरवणार. रात्रभर विचार कर, सकाळी सांग. तुझा होकार असल्याशिवाय सूर्यकेला पुढे जाणार नाही मी. त्या रात्रीला आई झोपते पण डोळ्याला डोळा लागत नाही. कसा लागल? स्वतःच्या काळी लोकांच्या हातात काढून देणं सोपी गोष्ट नाही. आई रात्रभर अंतरुणावर पडते पण डोळ्याला डोळा लागत नाही. मनात विचार येतो, बाई आपण जर कोणाकडे मुक्कामाला गेलो नाही करमलं तर दुपाराच वापस शकतो चाट मारून. माझ्या चिमणीला कशी चाट मारता येईल? नवरा कोण, सासरा कोण, दीर कोण, जाऊ कोण, कोणाचीच माझ्या लेकीशी ओळख नाही. अनोळख्या परिवारात माझ्या चिमणीचं मन नाही, जर नाही रमलं तर कसं होईल? पण विचार करते एक ना एक दिवस वेळ आपल्यावर येणारच आहे. सकाळी आपल्या नवऱ्याला सांगते, खूप विचार केला हो, लग्न करा. मी नाही म्हणत नाही, पण जसं गरिबीचा प्रपंच मी तुमचा केला ना तशी गरिबी माझ्या चिमणीच्या वाट्याला ना काही होतो. आपण कर्ज काढू, घर गाण ठेवू, लोन काढू, पण आपल्या ताईचं चांगलं झालं पाहिजे. त्या दिवसापासून बाप पोरीला सोयरीक पाहतो. ज्या ठिकाणी वाटत माझ्या पोरीचं कल्याण होईल तिथे सोयरीक नक्की करतो. लग्नाची हळदीची तारीख धरली जाते. हळदीच्या दिवशी 5 जणी सवशणी येतात, हळद घालतात, कोरडी हळद उली केल्या जाते, पाटावरती चिमणीवर राहते. एक एक सवशणी हात पिवळे करते, चिमणीच्या गालात फिरवते. 5वा नंबर असतो आईचा. हळद लावायची ती स्वतःची चिमणी. स्वतःच्या मुलीला हळद लावायला जाऊ आई जाते ना, मुलीची आईची नजर एक होती ना, तेव्हा शरीर थरथर थरथर फक्त तिचं. थरथरल्या हाताने हात पिवळे करते आणि आपल्या लेकीच्या गालावर फिरवते. पिवळ्या झालेल्या चिमणीला मोत्याची मनगुळी बांधली जाते. अरे ज्या क्षणी स्वतःची मुलगी मनगुळीच्या रूपात आईला दिसते ना, त्या क्षणी आईच्या काळजात बाण घुसावा आरपार निघावा इतका त्रास तिला होतो. कंठ दाटून येतो, डोळे भरून येतात. हे चिमणे, 5 बोटानं तुझ्या गालाला हळद लावली, कंपाळाला मंडोळी बांधली, झाली बाई तू एका परची नवरी. आजचा आमच्या घरचा तुझा शेवटचा मुक्काम आहे. याच्या पुढे तू मुक्कामाला येशील ग, पण माझी मुलगी म्हणून नाही. कोणाची सून, कोणाची बायको, कोणाची ननन, कोणाची भावजाई म्हणून येशील. 9 महिने 9 दिवस तुला उदरात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखे जपले, मांडीचा चौरण केला, देहाचा पाळणा केला, तुला जन्म दिला. लहान होती ग, लुटू 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 अंगणामध्ये खेळायची. तुझ्या खेळण्यानं
गोकुळासारखं वातावरण व्हायचं ग. आजचा आमच्या घरचा तुझा शेवटचा मुक्काम आहे. याच्या पुढे मुक्कामाला येशील तू, पण ती माझी मुलगी म्हणून नाही, कोणाची बायको, कोणाची ननंद, कोणाची भाऊजाई, कोणाची मामी म्हणून येशील. तुझ्या आई बापाच्या घराला नाव दिलं जाईल माहेर. 9 महिने 9 दिवस तुला उदरात वागवलं, तर हाताच्या फोडासारखे जपले, मांडीचा चौरंग केला, देहाचा पाळणा केला, तुला जन्म दिला. लहान होते, लुटू लुटू अंगणामध्ये खेळायचे. जसं जसं पोरीचं लग्न जवळ येतं ना, तसं तसं आई बाबाची चिंता वाढते. लग्नाच्या दिवशी अंतरपाटाच्या पलीकडे चिमणी भराते. काही मुलीला बाप बी राहत नाही, लग्न आईलाच बघावं लागतं. बाप अगोदरच काळा नाही राहून नेलेला असतो. पण लग्नाच्या दिवशी अंतरपाटाच्या पलीकडे चिमणी भराते. ब्राह्मण वेद बोलतो, आई तुळशीला पाणी घालते, त्यावेळेस तिचे हृदयाला आजारीचं टंक करून इतके वेदना होतात. आणि लग्न लागायच्या टायमाला त्या आईची अवस्था काय होते. तुझं लावीला लग्न निघाली वरात, कोवळ्या मनाची आई रडती मनिवात. कोवळ्या मनाची आई रडती मंडपात, कोवळ्या मनाची आई रडती मंडपात. तुझं लावीला लग्न निघाली वरात, कोवळ्या मनाची आई रडती मंडपात, कोवळ्या मनाची आई रडती मंडपात, कोवळ्या मनाची आई रडती मंडपात. तुझ्या घरी तुकडी संसार करी, झाल्यावर जाणवायला पर्या घरी, लग्न झाल्यावर जाणवायला दुसऱ्याच्या घरी. तुझं लावीलं लग्न निघाली वरात, कोवळ्या मनाची आई रडती मंडपात, मंडपात. रडता रडता पोरीचं लग्न कवशी लागतं आईला समजू सुद्धा नाही. पाण्याला तुळशीची धार चालू असते, पण मनात विचाराची धार चालू असते, माझ्या चिमण्याचं इटून पुढं कसं होईल. लग्न लागल्यानंतर आजूबाजूच्या बाया सावध असतात, कारण लग्न त्यांच्या मुलीचं नसतं. हो ताई, हो मावशी, लग्न लागलं तुमच्या मुलीचं, तेव्हा स्टेजकडे पाहते आपल्या मुलीच्या गळ्यात वरमाला पडलेले असते. पाणी टाकायचं पात्र टेकवण्यासाठी खाली बसते, पुन्हा उठायचा प्रयत्न करते, उठता येत नाही, चक्कर येतात, डोळ्याला अंधार येतात. का 2-3 दिवस लग्न पुढे राहू द्यायला जेवण गोड लागत नाही. पण विचार करते, मी जर एका जागेवर बसला लागले तर माझ्या चिमणीला कोण वाटी लागेल. इकडे तिकडे नाही जात, आपली येईन बाईकडे जाते. तिला माहिती माझं फुल येईनीच्या ओटीत टाकायचं आहे. बरमाणपात येईनीच्या पाया पडते. येईन बाई, लग्न लागलं, लग्नात काही कमी पडला असेल, काही राग आला असेल, काय बोलायचं आम्हाला बोला, पण आमच्या मुलीला कधी बोलू नका. आईला माहिती असतं माझं काही झालं तर चालत, पण माझ्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे. महिनाभर लग्न पण राहू द्या, बापाला झोप येत नाही, गरीब असं कसं म्हणत असं. तो बाप ज्याच्या घरी नाही जाते त्याच्या घरी बळजबरी जातो, कुठं सगळं समोरच्या पाया पडतो. भाऊ माझ्या चिमणीच्या लग्नात या का पाया पडतो, त्याला माहिती माझ्या लेकीचं मंडप भरून दिसलं पाहिजे. लग्नाच्या दिवशी मोठ्या पाठी उठत होतो बाप, मंडपवाल्याच्या पाया पडतो, स्वयंपाकवाल्याच्या पाया पडतो, वरड्यांच्या पाया पडतो, भगवतांच्या पाया पडतो. संध्याकाळपर्यंत दमून जातो. संध्याकाळी मुलगी वाटी लावायची, बापाची मत होत नाही, पुरीला पुरी समोर जाऊन भरायची. आग लागते बापाच्या काळजामध्ये. जी मुलगी बोट धरून चालत होती ती मुलगी मला सोडून जाणार आहे. बापाचा जीव लागत नाही, लांब जातो, गुडघ्यात मुंडकं घालतो, एका मंडपाच्या खांबाला पाठ लावून रडत राहतो. मुलीला वाटी लावायला सगळे लोक उभे, पण बाप दिसाना.
बाप दिसला बापाजवळ जाते बापाच्या खांद्याला हात लावते पप्पा ओ पप्पा रडू नका ना अरे पुरीचा आवाज ऐकला तर बाप उठतो मोठ्यानं आंबरडा पडतो काही खवाचा मनाला दाबत होतो हाताने सहन होत ना ग बाई रडाय पलीकडे बापाकडे उरलं काय अगं माझं अंगावर मळकटलेलं शर्ट तुला कधी सहन झाला नाही तब्येत बिघडली ती विचारायचे पप्पा गोळ्या घेतला का औषध घेतलं का माझ्या पोटात 2 घास जाईल तेव्हा तुला समाधान वाटायचं अपार माया केली बापावर सोडून जाताना त्रास तर होणार नाही बेटा माझ्या नको चिंता करू तू दिले घरी सुखी राहा बाप रडत असला आई कशी शांत बसेल आहे बाई तुझ्या बापाला भेटली मी तुझी आई आजच माया रिसरली सासर गोड लागल उद्या पण तुला आईची आठवण नाही आई नको तोडून बोलू जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंतच लेकीचं माहेर अरे म्हातारे कोणतरी आई जर असली लेकीला लावून पाहते हातातून पिशी घेते चेहऱ्यावर हात फिरवते आई जर नसली ना माहेर बिगर आधाराचे मेडिसिन करत पावसाळी वरचीवर बोलून करतील वाटी लावून देते जगातलं सगळं प्रेम एकीकडं आईचं प्रेम एकीकडं तुझ्या खुशीत जन्म तुझ्या खुशीत जन्म आई गाई तुझी माया पिया आईला भेटते बापाला भेटते तिला माहिती चुलतेचे माझ्या बापाची भांडण नाही तरी चुलते जवळ जाते काका माझे पप्पा तुम्ही बोलत नव्हते मी तुमचे समजून सांगायचे भांडणे मिटायचे आता बोला तुमच्या पुतणीचा राग नका धरू माझ्याकडे येत जा चुलती जवळ जाते काकी माझ्या आईने भोळ्या स्वभावाची ती सगळं ते राग धरू नको बरं का सगळ्याला भेटते आज जा आजीकडे जाते आज जाजी डोक्यावर हात ठेवतात बाई आमचा आशीर्वाद आहे तुला दिलं घरी सुखी राहा सगळ्याला भेटून पुढे जाते एकूण एक भाऊ राहतो लहान असो मोठा असो आपल्या बहिणीसाठी रडतो तो वाटी लावायला ताई सगळ्याला भेटून चालली मी एकूण एक तुझा भाऊ आहे लहानपणी तुझं दप्तर लपायचं तुझ्या खोड्या करायचं तोच राग बरा धरून चालली ना नाही दादा लहानपणी भांडणं प्रेमाचे होते तुला सोडून जाताना तुझ्या बहिणीला काय त्रास होता तुला नाही माहिती अरे वाढवडल्याची मन आहे दुबळा बाबळा भाऊ बहिणीला असावा घेतबाटी भुरकी चोळी एका रात्रीचाही सवालाला विचाराच्या बहिणीला तिला भाऊ नाही दिवळीची ओळीच्या टायमाला एकटीच दारात बसते आजूबाजूच्या बाया भावासोबत जातात तेव्हा मनात विचार करते जेव्हा माझा का करंट नशी येडावाकडे भाऊ असतात मी नसते गेले का भावाला ओळायला विचाराच्या आई बापाला ज्याला मुलगी नाही थोडे दिवस काही वाटत नाही पण जेव्हा घरी आगमन होतं त्याला वाटतं पोरगी असते तो मुक्कामाला गेला असतो विचाराच्या भावाला ज्याला बहीण वर्षभर काही वाटत नाही पण राखी पौर्णिमाच्या टायमाला विचार करतो येडी वाकडी बहीण असते ना राखी बांधून गेली असते सख्य भाव विना नाही बहिणीला मोठे पण सख्य भाव विना नाही बहिणीला मोठे पण माहेराला जाती ताई आनंदाला लाडक्या भावाला उभाळीन लाडक्या बंधूला उभाळीन दिवाळी सण दरवर्षाला
मुलगी नांदायला जाते, काही काल मुली राहत नाही. मी परवाच पेपर वाचला ना, आपल्या जिल्ह्यातल्या 2 घटना होत्या हुंडाबळीच्या. कोणी विहिरीत लोटलं, कोणी पेटून दिलं. 2-3 परत मुळे होत नाही. काही लोक राक्षस काय का त्रास देतात लेका बाळीला. पण पोरगी आई बापाला हळूच बाजूला जाते, बापाला फोन करते, बाबा देऊन टाका काय असेल ते, मला त्रास आहे. शेतकरी वर्गाचा बाप राहतो, बाई पै 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 पैसा देईन, घाम करीन, काय वाटेल ते कुठं नाही करीन, मग तुझ्या सासऱ्याला राग येईन असं बोलू नको. ते आपल्या बापाचं निरोप सासऱ्याला सांगते, काही वाटतं जाऊ दे, जितारामुळे धोकून देऊ, काही वर्षभर वाट पाहत नाही. पैशासाठी त्रास देतात, शिळ्या भाकरी खायला देतात, उमना टुमना बोलतात. पण पोरीला आई बापाचं नाव कमायचं राहतं, तिडच राहते. बाप भेटायला येतं तेव्हा पोरीचा चेहरा सुखीवर राहतात. याय देखत बोलायची हिंमत होत नाही. पोरीला बाजूला घेतो, लय सासरा शिका बाई तुला, लय सुकली, किती फुलासारखा टवटवी चेहरा होता तुझा. बापाला खरंच सांगत नाही, दुःख होईल म्हणून. पप्पा तुमच्या घरी होते त्याच्यापेक्षा डबल मजा येते. मी का बापाला दुःख नको व्हायला, जातो मी. आई तुमची वाट पाहत असत. बापाला मुक्कामाला सुद्धा देत नाही. तिला माहिती बापाला जर मुक्काम थांबला, माझं सासूराज बापापर्यंत आईपर्यंत जाईल, गणगण दुःखी होईल, नको एकटीसाठी बाकीचा त्रास. ती जातात. सासरच्या मंडळी वाटतं पैसा हिच्याकडे गपचित देऊन गेला, बाप वापस गेला, सगळे तगादा करतो, तुझ्याकडे पैसा दिला तुझ्या बापाने. नाही हो, मला भेटायला आले ते पुढल्या वर्षी देणार आहे. सासऱ्याला राग येतोय, ही पैसा येत नाही ना, सगळे बाजूला मीटिंग घेतात, तिला मारून टाक, मी तुला दुसरी करून देतो. कोणी म्हणतो विहिरीत लुटू, कोणी म्हणतो डोक्यात दगड टाकू, कोणी म्हणतो राखेल टाकून पेटू. ज्या दिवशी मारायचे त्या दिवशी सगळं घर तिच्या सोबत गोड गोड बोलतं, पूर्णाचा स्वयंपाक करतात. तिला वाटत नाही लोक मला मारणार आहे. मनात प्रश्न येतो, माझ्या वडिलाच पाय माझ्या घराला लागला, माझा संसार सोन्याचा आजपासून सुरू झाला. भीती गलत फहमी झाली, तुला तुला पूर्णाचा स्वयंपाक घालून तुला मारणार आहे. पण 20 सावध चिमणी पोटभर जेवती, कारण शिळ्या पाकळे तुकडे खाणारी चिमणी आज पूर्णाचा स्वयंपाक करून स्वस्त झोपले. रात्री 12चा वेळ राक्षस झोपत नाही. ते आई बाप मुलाला उठून देतात, जा बाळा उठ, जाण काटा गाड दे जा, आणि तुझ्या माघारी येतो. अरे जाते ती चिमणी झोपलेली असते, सुखी संसारी स्वप्न बघत असते. ज्याच्या जीवर स्वप्न बघतो ना तोच जातो आणि पाठीत लात मारतो. डोळे चोळत चोळत सावध होती, का मारलात मला, काय चुकलं माझं. मामुनी आत्या तुमचा मुलगा मला मारतोय. आम्हीच मारायचं सांगितलं त्याला. डग 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 हालती, कोणला न्याय मागावा. मग त्यांना बाईचं दुःख बाईला समजतं. आत्या तुमची मुलगी लोकांकडे नांदायला गेली, मला तुमची मुलगी समजा तुमच्या जावं ना, जर तुमच्या मुलीला मारलं डोळ्या देखत तुम्हाला किती त्रास होईल. सासूला दया निर्वाक्याची नादळी तीन पाठीमागे निघून जाते. तो सासरा मुलाला कळवतो, ही शेजारी पाजारी जागी करीन, हिच्या तोंडात गोळा टाक. विनंत्या करती सासऱ्याच्या सासूच्या नवऱ्याच्या, का हो का मारता मला, पैशासाठीच ना. मला मारल्याने पैसा येणार आहे का, नाही येणार. रात्रभर जिवंत ठेवा, सकाळी जाईन काय ताडा मोडा करायला लावीन वडिलाला, पैसा आणि वापस येईन, पण मला मारू नका ना. दैन्य लोकांना. सासरा पाठीमागून हात बांधतो आणि नवरा तोंडात बोळा घालतो. कचरा पेटावा तशी ती चिमणी पेटून दिल्या जाते. अरे माता माऊल्यांना, आपण जर पोळी लाटत असलो, जर अचानक पोळीच्या ऐवजी बोटाचा स्पर्श तव्याला झाला तर किती त्रास होतो. आपण ती बातमी ऐकतो, अमुक अमुक गावी जळली मेली, पण ज्यावेळेस ती जळत असेल ती का आनंदात जळत असेल का, नाही. बाहेर दरवाजाची कड बंद होते, ती चिमणी एक ठिक मध्ये जळत राहते. कोणला न्याय मागावा. चटके बसायला लागले, अंगाची लाई 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 व्हायला लागली. परमेश्वरा काय प्रसंग आणला तू माझ्यावर. अरे तू बरीच माझे वडील मला भेटून गेले ना. माझ्या वडिलांनी विचारलं होतं तू सुखात आहे का. एवढा सासुराचा असताना मी माझ्या वडिलांना सांगितलं मी नाही सुखात आहे बाबा.
अरे वडिलाला एक शब्द जर सांगितला असता ना, माझ्या वडिलांनी जीवाचा आटापिटा करून मला वाचवलं असत. आता काय करू देवा, काय करू परमेश्वर. अर्धवर्ण केला असता पण तोंडात बोळा. हातानं युजवायचा प्रयत्न केला असता पण हात बांधलेले. भीतीच्या या काळाच्या त्या काळाला धडका घेते, जीव जात नाही. पण मनात विचार करते आता आपला शेवटचा प्रवास सुरू झाला. म्हणतात तर महाराज नाव आई बापाचं नाव घ्यावं, देवाचं बाप नाव घ्यावा, पण तोंडात असतो तो बोळा. मनाच्या मनात विचार करते पप्पा तीनदा तुमच्या चिमणीला भेटायला होते तुम्ही, आता कधी जायचं काम पडणार नाही. तुमची चिमणी लय लांबच्या गाडीत बसली बाबा, ती गाडी तुम्हाला कधीच सापडणार नाही. ती गाडी थांबते फक्त मशानभूमीत. सकाळी उठा आणि तुमच्या चिमणीचा जळलेला थोबड झाकवण्याचं येडी वाकडी माहेरची बोलवून घेऊन या बाबा. दिवस निघेपर्यंत पोरीचा आत्मा निघून जातो. पोरीच्या बापाला यायचं फोन येतो, रात्र गॅस लीक झाला त्याच्यात तुमची पोरगी भाजली मेली. बापाला आदल्या दिवशी समजेल होतं, कारण तिनं बापाना पोरीचा चेहरा सुकेल पाहिला होता. अरे गॅसाचा भडका झाला, माझी चिमणी मेली, तुम्हाला चटका बी नाही बसला का? मला माहिती माझ्या गरिबी संसारामुळे माझ्या ताईला काही पैशाची पूर्तता झाली नाही. पण या लोकांना माझ्या चिमणीला मारून टाकलं. अगं ताई, चिमणी लहानपणापासून तुला लई प्रेमानं वाढवलं, बोट धरून शाळेपर्यंत पोहोचवलं, आणि आता म्हातारपणी मशाना पोहोचवायची वेळ आली हातात. देवा अरे जर माझ्या मुलीवर माझ्यावर टाइम आला ना, तो कोणाच्या लेकीवर येऊन नको देऊ. थांब ताई, ए ताई, येतो का भाई तुझ्या शेवटची बोलवून घेऊन. आता कसलं येणं जाणार नाही भेटणार तो मला. हुंड्या पायी हुंड्या पायी पायनसे अंतरी जाळी उंडाचा किनारी, जाळी उंडाचा किनारी. ग्रामीण भागात 15 वर्षाच्या मुलीचं लग्न केलं जातं. ज्याच्या घरी दिली तो लग्नाच्या अगोदर चोरून पेतो, लग्न झाल्यानंतर वाटतं आता कोण माझं लग्न मोडणार आहे असा पेतो. छोटा अपघात झाला हातपाय जातो, मोठा अपघात झाला जीव जातो. 18 वर्षाच्या आत पोरगी होती, पोटातलं बाळ पोरकं होतं. तळमळीची मेसेज, आपली बहीण दुसरीकडे, दुसऱ्याची बहीण आपल्याकडं, निर्वेशनी राहा आणि लेकाची परक्यांच्या लेकीवाळीचा संसार सुखानं करा. आई वडील हाडाच्या काढा रक्ताचं पाणी करतात, पोरापोरीला लांबच्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतात. कल्चर संस्कृतीला विसर पाडत जिंदगीला अर्ध्या तासाची मालिका 3 घंट्याचं पिक्चर समजतात. बेगडी प्रेमाला भुलून आई बापाच्या नावाचा कचरा करतात. हे काय 3 घंटे जिंदगी म्हणजे लई मोठी फिल्म आहे, लवकर कट नाही होते. 3 घंट्याचं पिक्चर नाही. आई बापाच्या मर्जीची रद्द आई पोरापोरीनं कोणतंच काम करू नये. घरात थोडंफार नाही आलं काही चालत, पण आई बापाला ज्या दिवशी आपल्यामुळे खाली पाहायचा टाइम येईल ना, त्या दिवशी आपली जिंदगी काही कामाची नाही. पोरीच्या जातीचं कर्म काय नाही, ऐकून घ्या ना माझे लेकीवाली आई. ऐकून घ्या माझी लेकीवाली आई, ऐकून घ्या माझी लेकीवाली आई. आता पाखरा पाणी मारली बरं दादा वरदान बाईला, परिया घरी, दादा वरदान बाईला. दुसऱ्याच्या घरी. हे गाणं मला कसं अवगत झालो, आमच्या हरसपिंपळ गावी 2009